अहिल्यानगरचे पालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्याप्रकरणी मुकुंदनगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली। अहिल्यानगर पालिकेचे कर्मचारी धीरज परदेशींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता। धीरज परदेशी याच्या हत्येनंतर काल हिंदुत्ववादी संघटनेकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला होता आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो अहिल्यानगर शहरामध्ये बघायला मिळाला। सकाळपासूनच सर्व आस्थापना ज्या आहेत ते बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि काल शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला होता आणि आज देखील आपण पाहू शकतो की मुकुंदनगर परिसरामध्ये हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि जो मुकुंदनगरमध्ये जाणारा रस्ता आहे तो बॅरिगेट लावून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे अद्यापही हा रस्ता जो आहे तो खुला करण्यात आला नाहीये। काल आपण पाहिलं की रात्री ज्यावेळेला या ठिकाणी परदेशी याचा मृतदेह जो आहे तो अहिल्यानगर शहरात दाखल झाला होता आणि त्यानंतर एक मोठा ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासूनच आता सर्व आस्थापना ज्या आहे त्या खुल्या करण्यात आलेल्या आहे। मात्र मुकुंदनगर परिसरातील हा रस्ता जो आहे तो अद्यापही बंद ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा क्रमांक 56 जायकर, टीव्ही 9 मराठी, अहिल्यानगर।